लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच पसंतीस असणारे हे वरून खरपूस आतून मऊसूद असे गोल गरगरीत आप्पे मिश्र डाळींचा वापर केल्यामुळे खूप पौष्टिक ही रेसिपी आहे। त्याचबरोबर छोट्या भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो। आणि त्याचबरोबर डाएटसाठी जर तुम्ही एखादी रेसिपी पाहत असाल तर ही एक परफेक्ट रेसिपी आहे। हाय हॅलो नमस्कार, श्रद्धास किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि श्रद्धास किचन मध्ये आज आपण पाहणार आहोत एक मिश्र डाळींची पौष्टिक अशी रेसिपी, ती म्हणजे गोल गरगरीत आप्पे। चला तर मग जरा हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आप्पे बनवण्यासाठी 2 कप रेशनिंगचा तांदूळ वापरलाय। त्यातच घालायचे आपल्याला अर्धा कप चण्याची डाळ आणि पाव कप उडदाची डाळ। त्याचबरोबर आपल्याला 2 टेबलस्पून मुगाची डाळ घालायची आहे आणि 1 टेबलस्पून मसुराची डाळ। त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला इथे गहू घालायचे आहेत अख्खे आणि अर्धा चमचा मेथी दाणे। आणि हे सर्व आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। म्हणजे काय होतं ना, डाळींचा किंवा तांदळाचा जो स्टार्च आहे ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। इथे मी 2 ते 3 पाण्याने आपले डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे असं सुद्धा घालू शकता। पण इथे ना मी साल्ट्यावाली डाळ वापरत नाहीये, त्यामुळे मी सगळं एकत्रच घातलंय। आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर आपल्या कसा झालाय, पूर्ण असा पांढरट, म्हणजे आपल्या डाळीचा आणि तांदळाचा पूर्ण स्टार्च आहे ना तो निघालेला आहे। आणि आपल्याला आता इथे डाळ आणि तांदळामध्ये 2 तांब्या पाणी घालायचे आणि 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे। तुम्ही सकाळी स्वच्छ धुवून डाळ तांदूळ भिजत ठेवू शकता आणि संध्याकाळी ते वाटायला घेऊ शकता। 7 ते 8 तास झालेले आहेत। आता तुम्ही इथे बघू शकताय की आपले डाळ आणि तांदूळ किती छान भिजलेत। म्हणजे ना असं हाताने डाळ तुटेल एवढी आपली डाळ छान भिजली केलेली। आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये घालून एक एक बॅच करून वाटून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण इडलीला वाटतो ना त्याप्रमाणेच वाटायचे। आणि हे जे पाणी आहे ना याच्यामधलं ते फेकून द्यायचं नाहीये। काय होतं ना, आपण हेच पाणी घालून वाटलं ना तर ह्या पाण्यामध्ये ना फर्मेंट होण्याची जी क्रिया असते ना ती खूप लवकर होते। आणि आपण असंही सकाळी ते डाळ तांदूळ स्वच्छ धुतलं होतं, त्याच्यामुळे हे पाणी स्वच्छच आहे। तर हेच पाणी आपण वापरायचं, दुसरं पाणी घ्यायचं नाही। आणि जास्त बारीक पण नाही वाटायचं, आपल्याला रवाळ वाटायचं इडलीसारखं। आणि असंच एक एक बॅच करून आपण हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत। आता एक एक बॅच करून मी इथे सर्व मिश्रण वाटून घेतलंय आणि त्यातच घालायचं चवीपुरतं मीठ। आता मीठ तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा घालू शकता किंवा त्याच दिवशी घातलं तरी चालतं। मी मीठ घातल्यानंतर छान असं ढवळून घेतलंय। पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं। चमच्याच्या साहाय्याने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही हातानेही केलं तरी चालेल। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला याला 7 ते 8 तास फर्मेंटेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचे। आता ही प्रोसेस मी काय केलं होतं, सकाळी डाळ तांदूळ भिजवत घातले आणि संध्याकाळी वाटून ठेवले। आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते की आपलं पीठ किती छान फुललं होतं आणि खूप असे बबल्स आले होते त्याच्यावर। मस्त असं तुम्ही बघू शकताय किती छान फर्मेंट झाले आपलं पीठ। आता मस्त असं आपले जे आप्पे आहेत ना ते असे फ्लफी होतात आणि ते ह्याचमुळे, कारण की प्रत्येक डाळ तांदूळ मोजून मापून व्यवस्थित घेतले आणि त्याचबरोबर ते व्यवस्थित वाटलंही गेलं पाहिजे। म्हणजे जास्त बारीक पण नको आणि जास्त मोठं पण नको। आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच आपल्या कोणताही पदार्थ असो त्यात जर आपण हे व्यवस्थित फॉलो केले ना तर प्रत्येक पदार्थ आपला बेस्टच होतो। म्हणजे मीही काय करायचे, अगोदर डाळ तांदूळ धुतलेलं किंवा ते भिजवलेलं पाणी यांना फेकून देत होते, त्यामुळे माझेही आप्पे व्यवस्थित येत नव्हते। पण ज्या वेळेस मला समजायला लागलं की अरे आपण भिजवलेलं डाळ तांदळाचं पाणी फेकून देतोय आणि दुसरं पाण्यात आपण डाळ तांदूळ वाटतोय, तर तेव्हा माझेही आप्पे जास्त फुलत नव्हते। त्यामुळे ना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना तुम्ही व्यवस्थित फॉलो करायच्या। आता त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये ना आपल्याला एका वेळेला जेवढं बनवायचे तेवढं पीठ आपण साईडला घ्यायचं आणि त्यामध्ये ना आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्यात किंवा फक्त कांदा आणि टोमॅटो ॲड केला तरी सुद्धा चालणार आहे। इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला एक, त्याचबरोबर एक कांदा घेतला बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर
आता यामध्ये आहे ना हिरवी मिरची पण घातली तरी चालते, पण ती दाताखाली आली ना तर खूप इरिटेट होतं, त्याच्यामुळे मी नाही घालत. आणि त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची घालू शकता, गाजर घालू शकता, कोबी घालू शकता. मुलं जी भाज्या खात नाहीत ना तर यामधनं आपण मुलांना त्या भाज्या देऊ शकतो. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता थोडंसं घट्ट झालं आहे, त्यामुळे मी ह्याला ॲडजस्ट करण्यासाठी 1-2 चमचे पाणी घातले आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता सर्व मिश्रण छान एकजीव झाले. आता आपण आप्पे करायला घेऊया. इथे मी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवले. त्यात अगदी थोडं थोडं म्हणजे 2-2 थेंब असं तेल घालायचे, जेणेकरून आपले आप्पे खाली चिटकणार नाहीत. आपलं तेल छान सर्व आप्प्यांना असं आहे ना लावून घ्यायचे, म्हणजे आप्पे आपले छान निघतात आणि खाली चिटकून बसत नाहीत. आता सर्व तेल असं छान लावलं की त्याच्यामध्ये आपण एक एक करून आप्पे घालून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता चमच्याच्या साहाय्याने इथे मी एक एक आप्पे असे घालून घेते. आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची, अजिबात हाय करायची नाही. नाहीतर काय होतं ना, आपले आप्पे हे ना फक्त बाहेरून करपतात आणि आतमध्ये ना कच्चे राहतात, छान वाफले जात नाहीत. आणि आता सर्व ह्याच्यामध्ये आप्पे घालून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर कवर करून आपल्याला हे वाफवून घ्यायचे. साधारणतः 5 मिनिटापर्यंत हे आपण असं झाकून ठेवायचे. पटकन शिजतात, जास्त वेळ घेत नाहीत. आणि तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटानंतर आपले आप्पे किती छान फुललेत. अजिबात त्याच्यामध्ये सोडा किंवा इनो मी वापरलेला नाही. योग्य प्रमाण आणि काही टिप्स असतात त्या जर वापरल्या ना तर आपले आप्पे हे छान होतातच आणि घशात तर अजिबात दाटत नाहीत, असे कोरडे कोरडे अजिबात वाटत नाहीत, मस्त असे फ्लफी होतात. आता तुम्ही इथे बघू शकताय की रंगसुद्धा किती सुरेख आला आहे आणि छान खरपूस झालेत. आता हे पलटी करून दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान भाजून घ्यायचेत आपल्याला. आता तुम्ही बघू शकताय की मस्त आपले आप्पे छान कुरकुरीत असे भाजलेले आहेत. आणि अशाच प्रकारे आपण सेकंड बॅचसुद्धा करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय आपले आप्पे छान असे मस्त कुरकुरीत आणि मऊसूत झालेले आहेत. तर तुम्हीही अशाच छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा आणि तुमचेसुद्धा आप्पे आहे ना असेच छान होतील. माझेही सुरुवातीला होत नव्हते, आत्ता मला परफेक्ट जमतात, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत याची रेसिपीसुद्धा शेअर करावी. आणि इथे तयार आहेत आपले आप्पे, तुम्ही बघू शकताय. वासही खूप छान येतो. आपण ह्याच्यामध्ये मेथीदाणे वापरलेत त्याच्यामुळे ना ते असे कलर पण छान येतो आणि क्रिस्पी पण होतात. त्याचबरोबर गहूसुद्धा वापरलेत. त्याचबरोबर आपण इथे मिश्र डाळी वापरल्यात, त्याच्यामुळे हा नाश्ता खूपच पौष्टिक होतो आणि हेल्दीसुद्धा होतो. तर अशा प्रकारे तयार आहेत इथे आपले गोल गरगरीत मऊसूत असे वरून क्रिस्पी आणि आतून फ्लफी आप्पे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.